Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त मनी साहेबा या सॉन्ग वरती झालेला आहे। तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर काय तुम्ही चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ मधला जो बिटमार्क आहे तो आहे मित्रांनो, फक्त तुमचा फोटो रिप्लेस करायचा आहे। तर तो प्रोजेक्टचे QR कोड जो तुम्ही दिलेला आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नाही, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो, पण त्या QR कोडला एक पासवर्ड आहे। तो पासवर्ड मी 2 स्टेप मध्ये बोलून दाखवणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि मी बोलून दाखवणार आहे मित्रांनो। पासवर्ड स्क्रीनवरती नाही दिसणार, तर काळजीपूर्वक ऐका सुद्धा मित्रांनो आणि बघा सुद्धा। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अलाइट मोशन हा ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे। अलाइट मोशन पिनड ॲप्स मध्ये भेटून जाईल मित्रांनो। त्यानंतर ना आपला जो बिटमार्क जो आहे तो ओपन करून घ्यायचा। तर बघू शकता मित्रांनो, तर मला हा बिटमार्क बनवायला 4 तास लागलेले आहेत मित्रांनो। तर 4 तासासाठी एक व्हिडिओ लाईक नक्कीच करा। तर कळकळून विनंती आहे मित्रांनो, मी 4 तास मेहनत केलेली आहे या व्हिडिओसाठी, तर प्लीज एक लाईक करा आणि तुम्हाला कमेंट्स करायचे असेल तर कमेंट्स करा। म्हणजे आता पहिले 5 कमेंट्स आहे ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो, त्यासाठी तुम्ही कमेंट्स करा। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तुमचा जर इथे फोटो रिप्लेस करायचा असेल, सर्वात पहिल्यांदा इथे खाली असं असेल मित्रांनो, इथे खाली स्क्रोल करायचं आहे। असं इथे खूप मोठा प्रोजेक्ट आहे मित्रांनो, तर असं करून बघू शकता मित्रांनो। जर इथे बघू शकता किती मोठा प्रोजेक्ट आहे। तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आता स्टार्टला यायचं, इथे वरी स्क्रोल करायचं, इथे एकदम खाली सॉन्गच्या वरती एक रेक्टँगल आहे मित्रांनो, त्या रेक्टँगलच्या वरती एक फोटो इमेज आहे मित्रांनो, तो त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। कलर अँड फिल वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ना इथे इथे या ऑप्शन वरती क्लिक करून आपला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे। तर इमेज ॲड केल्यानंतर ना असं बरोबर सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो। अशा प्रकारे सेट केल्यानंतर ना आता काय करायचं आहे, इथे जे खाली मी किती इमेजेस 3-4 इमेजेस आहेत मित्रांनो, तसंच करून इथे 4 इमेजेस रिप्लेस करून घ्यायचे। त्यानंतर ना ते थोडंसं वरती यायचं आहे। स्टेप 1चा जो पासवर्ड आहे मित्रांनो 51 हा स्टेप 1चा पासवर्ड आहे मित्रांनो। स्टेप 1 सांगणार आहे, स्टेप 2 पासवर्ड सांगणार आहे मित्रांनो, तर त्यासाठी जराही स्किप न करता पहा। तर आता काय करायचं, इथे ग्रुप आहे वरी स्क्रोल करायचं आहे एकदम वरी। त्यानंतर ना थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे। इथे बघा 1 2 3 4 5 6 8वी जी लेअर आहे मित्रांनो, 8वी जो ग्रुप, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ना इझिली आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। तर इझिली आपल्याला काय करायचं आहे, एक खालची जी इमेजची लेअर आहे याच्यावरती क्लिक करून इथे डिलीट मारून टाकायचे आहे। त्यानंतर ना इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, ते मीडियावरती क्लिक करून आपला एक इमेज ॲड करून घ्यायचं। तर मी एक्झाम्पलसाठी हा इमेज घेतो। त्यानंतर ना तर अशा प्रकारे असेल मित्रांनो। तर इथे एंडला यायचं आहे 3.16 वरती। त्यानंतर ना या ऑप्शनवरती क्लिक करून
तिथपर्यंत वाढून घ्यायचं. त्यानंतर ना अशा प्रकारे लॉंग प्रेस करायचे त्या लेअरच्या वरती, तर इथे बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर ना असं खाली घ्यायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला असं त्या लेअरवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती क्लिक करायचे. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असं लहान करून मोठं करून बरोबर सेट करू शकता. तर आता बॅक यायचं आहे. तर मी मागाचाच राहू देतो मित्रांनो. तर आता काय करायचं आहे, इथे पुढच्या लेअरवरती जायचं आहे. पुढच्या लेअरवरती देखील अशाच प्रकारे इथे ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून हा इमेज डिलीट करून तुमचा इमेज अपलोड करून इथपर्यंत वाढून घ्यायचे. त्यानंतर ना इमेजला रिसाईज करून सेट करून घ्यायचे बरोबर, तरी इझिली होऊन जाईल. त्यानंतर ना आता काय करायचं आहे, तर इथे खाली स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर ना तुम्ही इथे 13.3च्या बीटपर्यंतचे जी म्हणजे लेयर्स आहेत, ग्रुप्स आहेत, म्हणजे ते ग्रुपमधले इमेजेस तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. त्यानंतर ना आता काय करायचं आहे, स्क्रोल करायचं आहे थोडंसं पुढं. तर मी जो लिंक असतं मित्रांनो प्रोजेक्टची QR कोडच्या रूपांतरमध्ये देणार आहे. ते QR कोड जर तुम्हाला अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करायचं असेल, मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये QR कोड अलाइट मशीनमध्ये कसे इम्पोर्ट करायचे, तर तो व्हिडिओ नक्कीच बघा, मग समजेल मित्रांनो. तर आता काय करायचं आहे, इथे पुढे यायचं आहे. इथे जर तुमचा इमेज म्हणजे कुठल्या 13.3च्या पुढच्या बीटचे जे लेयर्स आहेत मित्रांनो, त्या लेयर्सवरती तुमचा इमेज ॲड करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा इथे स्क्रोल करायचं आहे वरी. त्यानंतर ना इथे 3 नंबरची जी लेअर आहे मित्रांनो, इथे म्हणजे इथे लिहिलेलं आहे टेक्स्ट PNG टेक्स्ट आहे मित्रांनो. त्या टेक्स्टच्या वरती एक लेअर आहे, त्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपला एक इमेज ॲड करून घ्यायचा. एक्झाम्पलसाठी हा घेतो मित्रांनो. तर बघू शकता बॅकग्राऊंडला हा इमेज ॲड झालेला आहे. त्यानंतर ना आता काय करायचं आहे, इथे त्याच्यावरती एक ग्रुप आहे, तो ग्रुपवरती क्लिक करायचे. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे. या ग्रुपमध्ये क्लिक केल्यानंतर ना या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या म्हणजे वरच्या त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इथे 3 नंबरला जी इमेज आहे त्या इमेजवरती क्लिक करून कलर अँड फिलवरती क्लिक करायचे. त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची इमेज ॲड करून घ्यायचे. तर मी QR कोड जो आहे तो अशा प्रकारे असेल मित्रांनो. तर मी QR कोडच्या रूपांतर दाखवतो मित्रांनो. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ना कलर अँड फिल्मवरती क्लिक करायचं. तर मी इमेज ॲड करतो, लगेच समजेल मित्रांनो. तर असं नाही समजणार, मी मुलाची इमेज ॲड करतो. त्यानंतर ना मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर असं ॲडजस्ट केलं मित्रांनो. जर तुम्ही इथे म्हणजे इथे बघू शकता आता म्हणजे स्मूथली दिसत नाही, इथे बघू शकता. तर इथे स्मूथ करायचं असेल तर आता एकदम खालच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे. इथे जे असं म्हणजे इथे बघू शकता याच्यावरती क्लिक करून इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. सॉरी इथे नसेल हे बहुतेक, इथे नाहीच. तर इथे एकदम वरच्या 1 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलवरती क्लिक करून आता काय करायचं आहे मित्रांनो, आता तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथे बघू शकता. आता दिसत नाही मित्रांनो, इथे काही हे काढल्यावरच दिसेल मित्रांनो. तर हे बरोबर सेट केल्यानंतर ना नाही दिसणार. तर मी जसं होतं तसंच ठेवतो मित्रांनो. त्यानंतर ना अशाच प्रकारे असंच करून तुम्ही किती ग्रुप्स आहेत बघा, 2 ग्रुप्स आहेत ते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आता काय करायचं आहे, इथे या ग्रुपवरती सुद्धा तुमचा इमेज ॲड करायचं आहे. आता पुढच्या लेअरवरती यायचं आहे. इथे या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे. याच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. तर मी एक्झाम्पलसाठी एडिटरचा इमेज ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो. त्यानंतर ना इथे सुद्धा पुढच्या लेअरवरती सुद्धा तोच इमेज ॲड करून घ्यायचा आहे जो आत्ता ॲड केलता. तर मग तुमचा इमेज जो आहे तो मग बरोबर दिसेल, नाही तर नाही दिसणार मित्रांनो. त्यानंतर ना इथे हे 2 जे लेयर्स आहेत मित्रांनो, इथे 18.15चे पसले जे 2 लेयर्स आहेत ते एकच इमेज ठेवायचे त्या 2 लेयर्सला. मग त्यानंतर आता काय करायचं आहे, ते 20.3च्या बीटवरती यायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना एक जो PNG असतो तो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी हा ॲड करतो एक्झाम्पलसाठी. तर इथे बघू शकता इझिली ॲड होऊन जाईल. जर तुमचा इमेज असं साईडला जात असेल
तर एकदा बॅकवरती प्रेस करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे खाली इथे 1 नंबरच्याच ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचं आहे. तर इझिली होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर ना अशाच प्रकारे मी 2-3 इमेजेस ॲड करून दाखवतो, तर तुम्हाला लगेचच समजेल. तर अशा प्रकारे कलर अँड फिलमध्ये जाऊन ऑप्शनवरती क्लिक करून इमेज जो तो सिलेक्ट करून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती सुद्धा अशाच प्रकारे. तर मी 1-2-3 करून आणखी 1-2-3 करून दाखवतो. तर बघू शकता मी 2-4 करून दाखवलेले आहेत. तर इथे 1, 2, 3, 4 उरलेले आहेत, तर तो तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, तर इथे खाली स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर ना तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण बघितला असाल तर लगेच कळेल मित्रांनो, तर नाही समजणार. तर आता या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. या व्हॉल्यूमच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हॉल्यूम जो तो 100 करायचं आहे. 100%, 100 नाही तर 150 केला तरी चालेल मित्रांनो. तर इथे 100च्या आसपास ठेवायचं आहे, मग तुम्हाला व्हॉल्यूम आवाज जो आहे तो ऐकायला येईल मित्रांनो. तर मित्रांनो आता तुम्हाला हे जे आयफोनचे इमोजीस दिसत असेल, जर तुमच्या अँड्रॉइडचा फोन असेल तर अँड्रॉइडचे इमोजीस दिसणार. त्यासाठी तुम्हाला आयफोनचे इमोजीस दिसण्यासाठी तुम्हाला मी एक डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे ऑल मटेरियलच्या झिप फाईलमध्ये मी एक फॉन्ट दिलेला आहे. तो काय करायचं आहे, या इथे जे फॉन्ट आहे मित्रांनो ते फॉन्ट ॲड करून घ्यायचे. तर इझिली होऊन जाईल मित्रांनो. आयफोन 14, 15 प्रो मॅक्स सारखे इमोजीस दिसून जाईल. तर आता काय करायचं आहे, ते वरती स्क्रोल करायचं आहे, वरती यायचं आहे. त्यानंतर ना आपला लोगो ॲड करायचं आहे. इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. इथे माझा एडिटर हा एक लोगो आहे समजा. त्यानंतर ना ह्याला एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून साईज जे आहे ते लहान करून घेतो. त्यानंतर ना आता काय करायचं आहे, स्टार्टला यायचं आहे. या लेअरवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. इथे एक प्लस की द्यायची. इथे पुढे यायचं, इथे एक प्लस की द्यायचे. इथे येऊन इथे असं म्हणजे आपल्याला जिथे मूव्ह करायचं आहे, आता पहिल्या प्लस की दिलेल्यावरती यायचं आहे, इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर ना म्हणजे लपून घ्यायचं आहे साईडला. त्यानंतर ना इथे पुढे आता दुसऱ्या प्लस कीवरती यायचं आहे. त्यानंतर ना ही जी प्लस की येते दुसऱ्या साईडला लपून घ्यायची आहे. तर इझिली आता काय होईल, तर स्टेप 2 पासवर्ड आहे 00 5100 हा पासवर्ड आहे. तर आता काय करायचं आहे, इथे बघू शकता मित्रांनो इझिली इथे म्हणजे हळूहळू येत झालेलं आहे. इथे बघू शकता मित्रांनो इथे, तर इथे रेड कलरच्या मध्ये दिसत आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुमचा लोगो ॲड होऊन जाईल. तर मी पासवर्ड सांगितलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला पासवर्ड जर ऐकला नसाल तर तुम्ही पक्कच व्हिडिओ पूर्ण बघितला नसाल मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो बनवून रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी मित्रांनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर ना इझिली एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि एक नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं एक, मी मागल्या 4 ते 5 तासापासून हा व्हिडिओ बनवतोय, त्यासाठी एक लाईक नक्कीच करा. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ